नमस्कार मित्रांनो, आम्ही 4 मित्र 4 नमुने इकडे काय आता आम्ही बसल्या बसल्या एक प्लॅन केला फिशिंग करायचा. तर फिशिंग साठी चाललो आहे आम्ही बाबू आणि आमच्या दिवसभरातला एक छोटा पार्टनर आहे. तो आज आम्हाला चलता चलता भेटलाय. तर बघूया काय काय करणार आहे. मी आता तुम्हाला दाखवतो. तिकडे पळत आला मी फॉलो. बिग फॅन ब्रो. हे बघा फिरत आम्ही 4 नमुने इकडे तलावाकडे आलो आहोत. आता मी तुम्हाला दाखवतो आमचं तलाव कसं आहे ते. पावसाळ्यात भरलं असतंय, आता जरा उन्हामुळं आटलंय ते. सगळ्या गावातल्या मोटरी चालू आहेत, त्याच्यामुळं ते पाणी संपलंय सगळं शेतात जाऊ. हे आहे आमच्या गावचं तलाव आणि तिकडं लास्टला का नाही कोपऱ्यात आमच्या क्रिकेटचं ग्राउंड आहे. ते अजून मोकळं होऊच नाही. पाणी उतारल्यानंतर तिथं आम्ही क्रिकेट खेळत आहोत. पाणी उतारलं की दाखवतो तिथं. आणि इथं आल्यानंतर आम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट बघूच भेटली. इथे तुम्हाला काळा पट्टा दिसवला असेल, तो कसला तो आम्हाला माहिती नाही. तलावात पहिल्यांदाच बघू आहोत. पोरं म्हणल्यात आयनाकोंडा आहे, दिसवलाय का नाही माहीत नाही, खरं इथे काळा पट्टा एक दिसवला आहे. इकडं या साईडला आमच्या तलावाचं सांडपाणी जाण्यासाठी वाट आहे आणि ते पाणी इकडनं बाहेर येते आणि हे डायरेक्ट आडकूरच्या घटप्रभा नदीला जाऊन पोचते. चला खाली उतरून आता मासाळ्या पकडायला स्टार्ट करूया. पाहूया आपल्याला किती मासाळ्या गावतात. प्लॅन सक्सेस होतोय की असाच वाया जातोय. आणि आता ती वेळ आली ज्या कामासाठी आम्ही इथं आलो. ते काम म्हणजे आम्हाला इथं मासाळ्या पकड दिले आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही हो गळ आणला आहोत बारकासा. आम्हाला काय मासाळ्या पकडूच गावं नाहीत, समीरला गावत्यात. आणि ह्यो आलेला आहे आमचा 4था नमुना बाबू शेठ. फौजी आहे ह्यो फौजी. हे आमच्या गावचे नवनिर्वाचित फौजी बाबू पाटील इथं आलेले आहेत. त्यांनी गळ आणि ढेगभर पीठ एवढं सगळं घेऊन आल्यात इथं मासाळ्या पकडूसाठी. साईडला इकडं दिसतंय ते आमच्या गावचं मंदिर आहे, सातेरी देवीचं मंदिर. ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. आता ते दिसणार नाही. आमच्या गावची ही देवराई आहे आणि त्या देवराईच्या मधोमध आमच्या गावचं सातेरी मातेचं मंदिर आहे. हे बघा, फ्युचर रील स्टारला या लोकांनी हे गळाची दोरी धरूच ठेवल्या नाहीत. बघूया आपल्याला किती गळाला मासे लागणार आहेत. काय असंच खाली आता घराडं जायचं आहे टाइमपास करून. हे मित्र आणि गळाला लागले मासे. शपथ कुठे दिसले मासळी लागलेली आहे गळाला. समीर भाऊने पहिला शिकार केलेला आहे. बघू शकता तुम्ही साईज. या मासळीला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. भावानं आणि एक मासळी पकडलेली आहे. फिशरमॅन समीर कुडचीकर भाई पाठोपाठ 4थी मासळी काढलेली आहे समीर भाऊने. भावानं एक एक करून खाली पिशवी वापरून एवढ्या मासळ्या पकडल्याने. भावासाठी एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब. इकडं बाबू शेटला एक मासळी गावले, इकडं समीर शेटला एक मासळी गावली. दोघांनी 2 खणखणीत मासळ्या पकडल्यात. हे बघू शकता साईज. खवण्या एवढं लावा रे. झाली कसली आली बी मोठी. काढ रे. अर्ध्या तासापासून पोराने एवढा मासा पकडला. बघू शकताय तुम्ही किती. हे अशा दिसणार नाही.